बालपणाची कहाणी. अरे देवा, वा, आज बऱ्याच दिवसांनी लज्जतदार गावठी कोंबडी खायला मिळाली. कसं आहे इन्स्पेक्टर साहेब, यापुढे तुम्ही फक्त को म्हणायचं. काय म्हणायचं? को 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 म्हणलं की देशी को, ब्रॉयलर को, परदेशी को, गावठी को, सगळं कोकोच को. पण आज आपली तब्येत एकदम खोई झाली ना, मानलं तुम्हाला. बरं, मी काय म्हणतो, तुमच्या आधी इकडे जे काय इन्स्पेक्टर होते, काय त्यांचं कदम, ते जेव्हा इकडे होते तेव्हा गावामध्ये ज्या गोष्टी घडायच्या त्या गावामध्येच राहायच्या हो. पण अलीकडं असं ऐकतोय की बाहेर गावून लोक यायला लागले, तर इथल्या गाववाल्यांना सुधारवायचा प्रयत्न करायला थांबवायला पाहिजे आपण, आहे ना? बरं, हां, बरं, हे ठेवा. कशाला अहो राहू द्यात. अहो, घरात छोटी छोटी लेकरं आहेत, त्यांना खाऊ समजायचा. असं म्हणताय. आता खरं म्हणजे तुमचं मन मोडवत नाही, नाजूक आहे ना. कोवळ कोवळ. जयसिंगराव, गावातल्या कोणीतरी पार वरपर्यंत तक्रार केली आणि म्हणूनच कदम साहेबांची बदली होऊन मुंबईवरून खास माझी नेमणूक इथे झाली. ती तक्रार करणारी व्यक्ती कोण याचा एकदा छडा लागला तर सगळी सूत्र आपल्या हातामध्ये येतील. नाही, ती आग लाव्या कोण आहे त्याचा आम्ही बी तपास करतोय. एक डाव सापडू दे, मग बघू त्याच्याकडं. चला भेटूया जयसिंगराव. हां, चल. तुमचा मुलगा कृष्णाच फक्त शाळेत जातो असं का? बाकीची मुलं का नाही जात? अहो, लोकांच्या मनातली भीती अजून गेलेली नाही तिच्याबद्दलची, आणि लोकांना वाटतंय की तिचा कोप होईल म्हणून ते घाबरतात आणि त्यासाठी ते मुलांना शाळेत पाठवत नाहीत. अहो होय ना, आम्ही बी आधी लय घाबरायचो तिला. एकदा आमचा पोरगा आजारी पडला आणि आम्ही नेला होता तिच्याकडं, पण काय बी इलाज केला नाही बघा तिनं. शेवटी देवीनंच आपला चमत्कार दाखवला. आता आम्ही तिला अजिबात घाबरत नाही बघा. गावची परिस्थिती खूपच बिघडलीये. सगळंच बकाल झालंय. शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत, सगळंच. अहो, पाण्याची परिस्थिती बी बिघडली आहे. सगळ्या विहिरी सुकलेत आणि कुणी तक्रार बी करत नाही. मी तक्रार करेन आणि माईचीही करेन. मी तर ऐकलंय ती जादूटोणा करते. काय? माई? हो. माईंबद्दल असं भलता सलता कुणी सांगितलं हो तुम्हाला? कुणी सांगितलं म्हणजे? माझ्या डॅडने. कोण तुमचे डॅड? जयसिंगराव बारशिंगे पाटील. काय? काय? माफ करा, तुम्ही निघून जा इथून. आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. निघा म्हणते ना. अहो अहो, मला पण अहो म्हणते तू. हा, काय काम आहे तुमचं इथे? आणि तुम्ही सरळ असे? सरळ म्हणजे आम्ही सरळच आहे. आमच्या वाकड्यात कोण जायचा प्रयत्न करते ते आम्हाला जरा शोधून काढायचं. या बसा तुम्ही इकडे. हे बघा. हो बाई, खालच्या आवाजात बोलायचं, ऐकू येते आम्हासनी. त्याच्या आईला गावातल्या बातम्या बाहेर जाते आहेत. वरपर्यंत तक्रारी करते कोणतरी. ते कोण आहे? कोण आपल्या जीवावर उदार झाले ते बघायचंय आम्हाला. मला काय माहित? कोणी काही न करता एक ना एक दिवस तुझी पाप उघडकीला येणारच होती. चिमणे जास्त टिवटी करून ओळखळ ना, शहाणपणा करते. तुझ्या नवऱ्याने जी काही हुशारी केली ती ठाव आहे नव का? काय नाव का तुझ्या नवऱ्याचं? दिगंबर. काय नाव आहे हो? दिगंबर. त्याने जी हुशारी केली त्याचं काय झालं लक्षात आहे नव? तू जास्त हुशारी केली ना, तुझं पण तेच करू, ध्यानात ठेव. त्याच वेळेला तुझा गेम करणार होतो मी, पण ती कोणती समाजसेविकामध्ये आली म्हणून तू वाचली. त्याच्या आईला तुझ्यावर उपकार केले ती इसरली तू, आमच्या डोक्यात पाय द्यायला निघाली काय? का नको देऊ?
माझ्या निष्पाप नवऱ्याला मारलंस तू. गावाचा सत्यानाश तर केलाच आहेस. बिचारा लहान लेकरा नाही तू आणि कालिंदीने मारण्याचा डाव रचला. तुला काय वाटलं तुझी पापा अशीच चालू राहणार आहेत? परमेश्वर अजून आहेत जयसिंग. अच्छा, मग तुझा नवरा मेला तेव्हा कुठं होता तुझा परमेश्वर? पण प्रत्यक्ष सळणावरून तर मी वाचलेच ना. मी आणि दिगंबर काही वेगळे नाही आहोत. माझ्या रूपाने अजूनही तो जिवंत आहे आणि तो तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ते आपण नंतर बघू शिक्षा वगैरे, पण एक ध्यानात ठेव, माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. तुझ्यावर डॉट पण आहे माझा. मला फक्त एवढं जाणून घ्यायचंय की तिच्या आईला माझ्या विरुद्ध कंप्लेन कोर करताय. आणि ती एकदा का मला कळलं ना की त्या माणसाचा तो शेवटचा दिवस असेल. समजले? ध्यानात येते नव्ह का? जा समध्या गावात बोंब मारून सांग मी असं म्हणतोय म्हणून. इथं ध्यान नंतर गळ काढू नका कळलं नाही म्हणून. म्हणत असाल तर सविस्तर समजावून सांगाय आवडेल आम्हाला. तुम्हाला असं वाटतंय का की मी वर्षानुवर्षे इथे काम करतोय? सगळ्या गोष्टींना तुम्ही मलाच दोषी आणि जबाबदार धरताय. हे बघा, मला या गावात येऊन फक्त 4 दिवस झालेत आणि या गावची अवस्था पाहून मीही तुमच्या इतकाच अस्वस्थ आहे. मीही माहिती गोळा करतोय. आपल्या गावातल्या शिक्षिका सविताताईंना सोबत घेऊन मी आपल्या गावाविषयी एक रिपोर्ट तयार केलाय आणि आम्ही तो माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार आहोत. नाही, तसं असेल तर ठीक आहे. काय ना, माझ्या लहानपणी हे गाव खूप सुंदर होतं, त्यामुळे त्याची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटतंय हो. आणि गावातली लोक काही मनमोकळेपणाने सांगतच नाहीयेत. त्या बाईला ते खूप घाबरतायत. तुम्ही कधी भेटलात त्या बाईला? नाही. कोण ही बाई? तीच ती माई. माई? नाही नाही, मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कारण गावात आल्यापासून माईंविषयी मी फक्त चांगलंच ऐकलंय. आणि हो, तुम्ही ज्या बाईविषयी बोलताय ती बाई कोणीतरी वेगळीच आहे. आणि जयसिंग पाटील त्या बाईच्या नादी लागल्यामुळे गावाची ही अवस्था झाली. जयसिंग पाटील माझे डॅड आहेत. त्यांच्याबद्दल मी याचं भलतं सलतं ऐकून घेणार नाही, कळलं? निर्दोष आहेत ते. गावातले लोक जे जे बोलतात ते मी फक्त ऐकतो. आणि हो, कोणाही विषयी मी माझी मतं अजून बनवलेली नाही आहेत. तसं करणं चुकीचंच आहे म्हणा. कारण हेच बघा ना, माईंविषयी मला फक्त चांगलं कळलं होतं आणि तुम्हाला फक्त वाईट. आणि तुमच्या वडिलांविषयी मला फक्त वाईट कळलं होतं. पण तुम्हाला तर माहितीच आहे ते खूप चांगले आहेत. नाही, बरोबर आहे तुमचं. ॲक्च्युली गावात आल्यापासून पहिल्यांदाच कुणाशी तरी बोलल्यावर बरं वाटलं. मी आता या गावातच राहणार आहे. मला गावासाठी काहीतरी करायचंय. त्यामुळे माझी काहीही मदत लागली तरी मला कळवा. हो, मी येते. नवीन ग्रामसेवक आहे इथले. हो. आपण? हां, नाही म्हणजे ओळखलं नाही. हो. नवीन आहे नव्हतं. आम्ही बारशिंगे पाटील. समजा गाव आमसनी जयशिंगराव म्हणून ओळखते. ओ, अच्छा. अच्छा. काय अच्छा?
नाही नाही काय नाही म्हणजे काय जे यायला सुस्कार सोडताय का काय? सुस्कार आणि फुतकार यातला फरक कळतोय आम्हाला. आलं द्या ना. पण मला सांगा गावातल्या समजा बातम्या बाहेर कोण फोडतोय हो? नाही मला नाही माहीत. म्हणजे गावात मी तसं अजून नवीन आहे, त्यामुळे कोण कसं आहे कसं नाही आहे मला नाही सांगता येणार. खरं काय खोटं काय नाही माहीत मला. नाही बरोबर आहे. तसं तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची बरं का, उगाच लोक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. इकडच्या लोकांना लई वाईट सवय अफवा पसरवायची. तेव्हा आम्ही काय सांगतो ते ऐकायचं बरं. आणि त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. तुम्हाला तो रिपोर्ट तुमच्या वरिष्ठाकडे पाठवायचा असतो ना का? हो. हां तो आधी आम्हाला दाखवा. नाही म्हणजे काय आम्ही तुम्हाला थोडं मार्गदर्शन करू म्हटलं. हो हो चालेल. गावातले लोक तुमच्याविषयी उगाच वाईट साईड बोलतात, पण तुमच्या मुलीने खूप कौतुक केलं तुमचं. आमची मुलगी? नाही, आज सकाळी त्या माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेल्या. या गावासाठी त्यांना खूप काही करायचं आहे. अच्छा होय काय? बरं ते समजा ठीक आहे, पण ते आम्ही सांगितलं ध्यानात ठेवा. हो. रिपोर्ट आम्हाला विचारूनच पाठवायचा. चल रे. दिगंबरचा प्राण तर त्या नराधमांनी घेतलाच आहे, पण आता तो माझ्याही जीवावर उठलाय. पण मी तर नक्कीच त्याच्या मनात आणखी काहीतरी शिजते. बेसावध राहून चालणार नाही. शिवाय माई, दादू भट, गोधाक्का नेमके सप्तशृंगीला गेले आणि मी इथे एकटीच आहे. तुम्ही आहात होय? का काय झालं? नाही म्हणजे माफ करा, मी आजही जरा अवेळी चालू आहे. नाहीये, असं काही नाहीये. उलट बरंच झालं तुम्ही आलात. तुमच्याशी बोलून ऍटलिस्ट मन तर हलकं होईल. या ना तुम्ही आत या. पाणी हवंय तुम्हाला? नाही नको. सविताताई तुम्ही घाबरलेल्या वाटतंय. काही झालंय का? नाही, काही नाही. तुम्ही बोला ना. तुम्हीच खूप अस्वस्थ दिसताय. काय झालं? अहो सगळे प्रसंग इतके धक्कादायक आहेत की काय खरं काय खोटं काहीच कळेनासं झालंय. म्हटलं येऊन तुमच्याशी बोलावं. सविताताई, जयसिंग पाटलाची मुलगी आज मला ऑफिसमध्ये भेटायला आली होती. काय? हो. आणि तिच्या एकंदर बोलण्यावरून मला असं वाटलं की आपल्या गावच्या हिताविषयी तिला खरंच खूप तळमळ आहे. तीही गावात नवीन आहे. माझ्याप्रमाणे तीही माहिती गोळा करते. पण सविताताई, मला गावाविषयी मिळालेली माहिती आणि तिला मिळालेली माहिती अगदी परस्पर विरुद्ध आहे. सविताताई, माईंविषयी मला सगळं चांगलं कळलं, पण तिला वाईट. जयसिंग पाटलांविषयी मला वाईट कळलं, पण तिचे तर ते वडील आहेत आणि त्यांच्या चांगुलपणाविषयी तिला ठाम विश्वास आहे. बरं, जयसिंग पाटील स्वतः मला ऑफिसमध्ये येऊन भेटून गेले. मला म्हणाले, गावाविषयी जो रिपोर्ट मी माझ्या वरिष्ठांना देणार आहे तो आधी त्यांना दाखव. काय खरं काय खोटं मला काहीच कळत नाही. पण मला असं वाटतं सविताताई, जयसिंग पाटलांना या सगळ्या प्रकरणात उगाच अडकवलं जात आहे.
नाही, तुम्ही जे ऐकले ते पूर्णपणे चुकीचे. गावाच्या या स्थितीला जयसिंगच जबाबदार आहे. जयसिंग आणि ती मंत्रतंत्र करणारी कालिंदी. कालिंदी? कोण आहे ही बाई? कळेल तुम्हाला हळूहळू. पण आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की जयसिंग हा इसम धोकादायक आणि पाताळ यंत्री आहे. मी जे आता टेन्शनमध्ये आहे त्याला कारणीभूत हा जयसिंगच आहे. तो मला धमकी देऊन गेलाय. काय? त्याच्या विरुद्ध वरपर्यंत तक्रारी जात आहेत आणि त्या तक्रारी मी करते असं त्याला वाटतंय. त्या थांबाव्यात म्हणूनच तो मला धमकी देऊन गेलाय. माई त्याच्या काळ्या कृत्यांना आव्हान देऊन गावाची एक प्रकारे साफसफाईच करते. म्हणूनच तो माईंविषयी अफवा पसरवतोय. त्याने तर मारेकरी सुद्धा पाठवले होते. अरे बापरे, म्हणजे सगळं प्रकरण अगदी गुंतागुंतीचं आहे तर. आणि त्या बिचाऱ्या मुलीला आपल्या बापाच्या खऱ्या रूपाची ओळखही नाहीये. त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? माझी तुम्हाला एक विनंती आहे. आपण जो रिपोर्ट तयार करणार आहोत त्याच्याविषयी प्लीज जयसिंगला कळू नका देऊ. हो. सविताताई, मी जो रिपोर्ट माझ्या वरच्या अधिकाऱ्यांना देणार आहे त्यात पाटलांच्या कृत्यांविषयी माहिती असणार किंवा या गावच्या परिस्थितीला ते जबाबदार आहेत असं चित्र उभं राहिलं असणार अशी त्यांना कल्पना आली आहे बोधा. म्हणूनच त्यांनी रिपोर्ट आधी त्यांना दाखवायला सांगितलं. आपल्याला खूप काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार आहेत. ताई, तुम्ही सावध राहा आणि हो, माईंनाही सावध व्हायला सांगा. पण माई इथे आहे कुठे? ती गोदाक्का आणि दादू भटांबरोबर सप्तशृंगीच्या दर्शनाला गेली आहे. या माईंविषयी इतकं ऐकतोय पण त्यांची आणि माझी भेट काही अजून झाली नाही. आईला तुझ्या त्या दादासाहेबाच्या खोलीचं दार उघडं कसं राहिलं? तुला कितीदा सांगितलंय त्या दाराला कुलूप लावावं पाहिजे म्हणून? दादासाहेबांना जेवण देण्यासाठी दरवाजा उघडला होता. अरे काय जेवण देण्यासाठी उघडलं होतं? ती खोकलं ना म्हातारं तरी तेजूला ऐकू जाईल म्हणूनच तेजू ताई येण्या अगोदर दादासाहेबांना जेवण दिलं. बरोबर, ठीक आहे. त्याला काय लागलं सवलं ते विचार आणि ताबडतोब झोपेच्या गोळ्या देऊन टाक. कळलं? ठीक आहे मालक. चल जा. या आईला दोन्ही बाजूनं माझीच कोंडी व्हायली. तेजूला घरी ठेवलं तर तिला दादासाहेबाचं लफडं कळणार आणि तिथं गावात ज्याला त्याला भेट चुकली. नाही, हे ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. आता जगाची तोंड कशी काय बंद करणार? तिलाच लगाम घालाय हवा. परत तळघरात हलवावं का? पण त्यांचं मन हळूहळू निवळतंय. काय करावं काय सुधारणा झालंय. पण बाबांबद्दल इतकं वाईट का बोलत असतील लोक? आणि त्या माईबद्दल तर कुणी काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. हे सगळं दिसतंय ना, त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं आहे. कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय. बहुतेक ती माई दिसते ना त्यापेक्षा जास्त पाताळ यंत्री असणार. गावातले लोक केवळ तिच्या दहशतीमुळे तिच्याबद्दल काही ऐकून घेत नसणार. बिचारे डॅड एकटे तरी काय करणार? नाही, मी डॅडलाच सपोर्ट करणार. कोण आहेस तू? तू आत जाऊ नका, आत जाऊ नको. तो मारेल, तुला पण मारेल. मारेल? कोण मारेल? आणि मला कशाला मारेल? तो त्याने त्याच्या बायकोला मारून टाकली. मारली तिला, जाळली. हो, जाळून टाकलं. जाऊ नका, जाऊ नको.